हाय फ्रेंड, मी स्वाती सांगोरा यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला छान जावं ही स्वामीं चरणी मी प्रार्थना करते। तर काम वगैरे उरकले माझं, आज सकाळी जरा लवकरच काम वगैरे उरकून घेतलं, कारण आज मला जायचं 7 मंथची सोनोग्राफी करायला। तर माझ्याकडे कोणतरी येणार पण आहे आणि आज मी काहीतरी रेसिपी बनवणार, रेसिपी म्हणजे बिर्याणी बनवणार आहे। आणि बिर्याणीची ऑलरेडी रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। तर आज एवढं शूट करता नाही येणार मला, ते थोडंफार काहीतरी शूट करेल। आणि आधी खूप हसतोय कारण तो एकटा आलाय आज माझ्याकडे, येतो म्हणजे आज 2-3 दिवस झाले तो एकटाच येतो आणि खूप त्याला आनंद झालाय तो आलाय तर। आणि तो पाहतोय म्हणजे मला की मी व्हिडिओ शूट करते। तो आदू आदू हाय कर फ्रेंडला। आदू एकटा येतोय, 2-3 दिवस झाले एकटा येतो ना, आल्यानंतर त्याला खूप आनंद होतो, खूप मोठ्याने हसतो तो की आलो मी। आणि काका काका करतच येतो, त्याला कितीतरी वेळा म्हटलं काकी म्हण तो काकाच म्हणतो। आणि मग नाही मी म्हटलं ना काकी म्हण की म्हणतो काका काका, हो ना आदू म्हणतो का नाही। तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जेवण वगैरे झालंय माझं, तर मी म्हटलं करावी बिर्याणीची तयारी। तर हे सामान घेऊन यायचे ते, म्हणजे चिकन वगैरे आणणार आहे ते। तर मी कांदा वगैरे चिरून घेतलाय, तर इथे मी छान असा पातळ कांदा उभा चिरून घेतलेला आहे। तर आपल्याला मीठ लावून ठेवायचे 10-15 मिनिटासाठी। इथे मी चिकन मॅरिनेट करून घेते। तर मी वाटण काढलेलं आहे, कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण, तर ही त्याची पेस्ट आहे। चिकनवर घालून घेऊया आपण। हे सुहाना बिर्याणी मसाला आहे, तर 1 किलोसाठी ह्या 4 पुड्या यूज करायच्या। तर बिर्याणी मसाला घालून घेते मी। बिर्याणी मसाला घालून घेतलेला आहे, तर आपण घालूया मिरची पावडर, हळद, मीठ, इथे मी दही घेतलेलं आहे, मिक्स करून घेते। तळलेला कांदा घालते, अर्धा तासासाठी साईडला ठेवून देते। चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण घेऊया टोमॅटोची प्युरी करून। तर छान लाल लाल टोमॅटो घ्यायचे, तर मी 8 टोमॅटो घेतलेले आहेत। आता स्वच्छ धुवून मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे, कट करून। टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे। तर आता आपण घेऊया तांदूळ शिजून। तांदूळ शिजून घेण्यासाठी इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे। तर आलंय उकळत पाणी, तर तांदूळ वगैरे शिजून घेते मी। इकडे तांदूळ शिजतोय, तोपर्यंत घेऊया आपण चिकन शिजून। तर तेल घालते मी, कांदा तळलेलं होतं तेच तेल वापरते। तेल गरम झालं तर आपण टोमॅटोची प्युरी छान परतून घेऊया तेलावर। टोमॅटो छान परतून झालेला आहे, तर आपण घालूया ते चिकन।
आपल्या चॅनलवर रेसिपी अपलोड आहे बिर्याणीची, तर नक्की जाऊन पहा तिथं. छान परतून घेते. परतून घेतलंय तर 3 शिट्ट्या किंवा पाणी वगैरे नाही घालायचं आपल्याला, कारण दही असल्यामुळे पाणी सुटतं. तर 3 शिट्ट्या घेते मी. तर बिर्याणी वगैरे छान थर लावून घेतलेली आहे मी. तर आता स्टीम देण्यासाठी ठेवते. आपण आता बिर्याणीला छान स्टीम देऊन घेऊया. उरकलंय माझं तर मी निघाले हॉस्पिटलला. तर चला मग. तर पोचले मी हॉस्पिटलमध्ये. तर वरती 2nd फ्लोअरवर आहे ते. सोनोग्राफी वगैरे झाली तर निघाले आता मी घरी. तर हॉस्पिटलमध्ये ज्योती आली होती. तर आता आमचं काम झालं, आम्ही निघालो घरी. तर जस्ट घरी आलो आम्ही. तर आता आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहे. मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. मी कुठं चालले, 2-3 दिवसासाठी चालली आहे. तर कुठं चालले तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता आम्ही सगळेजण जेवतोय. तर ज्योतीला दिली आहे बिर्याणी. कशी झाली बिर्याणी? छान झाली. तर चला मग जेवण वगैरे झाल्यावर निघतो आम्ही. तर निघालो आम्ही आता. तर पोचलो आम्ही घरी. तर मी कुठे आले तर मी आले मम्मीच्या घरी. तर दाखवते मी तुम्हाला मम्मीचं घर. हे आहे मम्मीचं घर. तर मी मागे पण एक ब्लॉग केला होता दत्त जयंतीचा. तर तेव्हासुद्धा मी तुम्हाला दाखवलं आहे माझ्या मम्मीचं घर. तर नक्की दत्त जयंतीचा ब्लॉग जाऊन पहा. तर छान आम्ही खाली फिरायला आलतो, वॉकिंग करायला. मस्त आईस्क्रीम वगैरे खाल्ली. तर वॉकिंग वगैरे केली, छान गप्पा वगैरे मारले आम्ही. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडल्यावर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओला.